ಎಲ್ಲರಿಗೂ ನಮಸ್ಕಾರ ರೀ. ಹೆಂಗದಿರಿ? ನಾನು ಶ್ವೇತಾ. ಜಗತ್ನ್ಯಾಗ ನಡೆದಿರೋ ಸುದ್ದಿನ ನಮ್ಮ ಉತ್ತರ ಕರ್ನಾಟಕ ಭಾಷೆದಾಗ ಹೇಳಲಿಕ್ ಬಂದಿವಿ. ಮಸ್ತ್ ಚಾ ಕುಡ್ಕೋತ ಖಡಕ್ ಮಿರ್ಚಿ ಮಂಡಕ್ಕಿ ನೋಡ್ರಿ. ಈ ಲಾಸ್ಟ್ 2 ಸೀರೀಸ್ ಇಂಡಿಯಾದು ಒನ್ ಡೇ ಕ್ರಿಕೆಟ್ ಮ್ಯಾಚ್ ನೋಡಿದ್ರೆ ನೀವು? ಅಬ್ಬಬಾ, ಏನ್ರಿ ಅಬ್ಬರ, ಏನದು? ಕೊಹ್ಲಿ ಮತ್ತು ರೋಹಿತ್ ಇಬ್ರು ಕೂಡ್ಕೊಂಡು ಆಸ್ಟ್ರೇಲಿಯಾ ಮತ್ತು ಸೌತ್ ಆಫ್ರಿಕಾನ ಧ್ವಂಸ ಮಾಡ್ಬಿಟ್ರಲ್ರಿ. ಏನ್ರಿ ಆ ಲೆವೆಲ್ಗೆ ಪರ್ಫಾರ್ಮೆನ್ಸು? ಈ ಬಿಗ್ ಬಾಸ್ ನೋಡಿ ಗಿಲ್ಲಿ ಸ್ಟೈಲ್ ಬಂದ್ಬಿಡ್ಲಿಕ್ಕತ್ತದ ಹಂಗೆ ನಡುವ ಬಿಡ್ರಿ. ಈಗ ವಿಷಯ ಅದಲ್ಲ, ಆ ಇಡೀ ಸೀರೀಸ್ನಾಗ ಇವ್ರಿಬ್ರು ಅಬ್ಬರಿಸಿದ್ರಲ್ಲ, ಹಂಗೆ ಈ ಸಲದ ಚಳಿಗಾಲದ ಅಧಿವೇಶನದಾಗ ಮೋಟಾ ಭಾಯ್ ಫುಲ್ ಫೈರಿಂಗ್. ಕಡೆಗೆ ಸೀನ್ ಹೆಂಗಿತ್ತು ಅಂತಂದ್ರ, ನನ್ನ ನೀನು ಗೆಲ್ಲಲಾರೆ ತಿಳಿದು ತಿಳಿದು ಛಲವೇತಕೆ, ಎಲ್ಲರೆದುರು ಸೋತು ಹೋಗಿ ಕೊನೆಗೆ ಮನೆಗೆ ಓಡುವೆ ಅಂದಂಗೆ ಐತ್ ನೋಡ್ರಪ್ಪ. ಪಾಪ ತೊಡೆ ತಟ್ಟಿ ಅಖಾಡಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದ ರಾಹುಲ್ ಅಜ್ಞ ಅಮಿತ್ ಶಾ ಅವರ ಮಾತು ಕೇಳ್ತಿದ್ದಂಗನೆ ಜಾಗ ಖಾಲಿ ಮಾಡಿ ಕೊಂಡಿ ಕಾಲಚ್ಚಿ ಓಡೇ ಬಿಡದ. ಏನ್ರಿ ರಾಹುಲ್ ಸರ್, ಯಾಕೆ ಹಿಂಗಾಯ್ತ್ರಿ? ಅಲ್ಲ, ನನಗ ಮೈಕೆ ಕೊಡುದಿಲ್ಲ, ಮಾತಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಬಿಡುದಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳೋರು ನೀವು ನೋಡಿದ್ರೆ ಹಿಂಗ ಓಡ್ಲಿಕ್ಕತ್ತಿರ್ಲ. ಹೇ ಪಾಪ, ಓಡ್ಲಾರ್ದೆ ಮತ್ ಏನ್ ಮಾಡ್ತಾರ ಹೇಳ್ರಿ? ಮೋಟಾ ಭಾಯ್ ಒಂದಾದ್ಮೇಲೊಂದು ಕೊಡ್ಲಿಕ್ಕತ್ತಿದ್ರ ಅದನ್ನೆಲ್ಲ ಹಂಗ ಇಸ್ಕೊಂಡ್ ಅಲ್ಲೇ ಹೆಂಗ್ ಕುಂದಿರ್ತಾರ ಅವ್ರು? ಓಡ್ಲೇಬೇಕಾಗ ಬತ್ ಫಸ್ಟ್ ಈಗ SIR ಬಗ್ಗೆ ಮಾತಾಡ್ತಾರ್ರಪ್ಪ. ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ SIR ಯಾಕೆ ಹೀಗ್ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕತ್ತಾರ ಅಂತ ಅಂದ್ರಲ್ಲ, ಅದಕ್ಕ ಮೋಟಾ ಭಾಯ್ ಉತ್ತರ ಕೊಡ್ಲಿಕ್ಕೆ ಚಾಲು ಮಾಡಿಬಿಟ್ರು. मान्यवर, इन्होंने कहा कि SIR आज क्यों हो रहा है। मैं इनको थोड़ा इतिहास और मान्यवर एक नई फैशन हो गई है, इतिहास बताते हैं तो नाराज हो जाते हैं कि आप इतिहास मत बताइए। अरे भला कोई भी प्रक्रिया, कोई भी देश, कोई भी समाज इतिहास को छोड़कर कैसे आगे बढ़ सकता है? इतिहास कोई भी समाज का महत्वपूर्ण अंग है। मान्यवर, हमारे लोकतांत्रिक इतिहास की शुरुआत 1952 से हुई। तो सबसे पहला गहन पुनर्निरीक्षण SIR कब हुआ? 1952 में। SIR की क्या जरूरत है वो कहते हैं, इसलिए मैं कहता हूं। तो उस वक्त प्रधानमंत्री कौन थे? जवाहरलाल नेहरू। किस पार्टी से थे? कांग्रेस पार्टी से। दूसरा कब हुआ? 1957 में, फिर जवाहरलाल नेहरू प्रधानमंत्री थे, कांग्रेस पार्टी से थे। तीसरा हुआ 61 में, उसमें भी जवाहरलाल नेहरू प्रधानमंत्री थे और कांग्रेस पार्टी थे। 65-66 में भी हुआ, एक ही गहन पुनर्निरीक्षण 2 साल में हुआ। उस वक्त भी श्री लाल बहादुर शास्त्री प्रधानमंत्री थे, कांग्रेस पार्टी थे। 83-84 में हुआ, इंदिरा जी थी। 87-89 में हुआ, राजीव गांधी थे। 92-93-95 में हुआ, नरसिम्हा राव थे। 2002 और 3 में हुआ, तब श्री अटल बिहारी वाजपेयी थे। मान्यवर, 2004 में गहन पुनर्निरीक्षण समाप्त हुआ, तब डॉक्टर मनमोहन सिंह जी प्रधानमंत्री थे। तो 2, 3, 4 का एक गहन पुनर्निरीक्षण हुआ, SIR हुआ। उसमें 2 साल NDA के प्रधानमंत्री थे, भाजपा के थे, और 1 साल डॉक्टर मनमोहन सिंह। 2004 के बाद सीधा 2025 में गहन पुनर्निरीक्षण हो रहा है, और इस वक्त हम हैं। एक पूरा गहन पुनर्निरीक्षण SIR की प्रक्रिया का आज तक 2004 तक किसी भी दल ने विरोध नहीं किया है मान्यवर, क्योंकि ये चुनाव को पवित्र रखने की प्रक्रिया है, चुनाव के उद्देश्यों को, लोकतंत्र को स्वस्थ रखने की प्रक्रिया है। अगर लोकतंत्र में चुनाव जिसके आधार पर होते हैं वो मतदाता सूची ही प्रदूषित है, तो चुनाव कैसे साफ और सुथरे हो सकते हैं? समय समय पर मतदाता सूची का गहन पुनर्निरीक्षण जरूरी है, इसलिए चुनाव आयोग ने फैसला किया कि 2025 में इसको किया जाएगा। ಅಂದ್ರ ಇದು ಮೊದಲಿಂದಲೂ ಬಹಳ ಸಲ ಆಗ್ಯದ. ಆದ್ರ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಅವರಿಗೆ ಸಮಸ್ಯೆ ಆಗ್ಲಿಕ್ಕತ್ತಿರುವುದು ಈಗಷ್ಟೇ ಅಂತಾಯ್ತು. ಅಲ್ಲಿಗೆ ಮೋಟಾ ಭಾಯ್ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಇಂಟೆನ್ಷನ್ ಏನು ಅನ್ನೋದನ್ನ ಎಲ್ಲರ ಮುಂದೆ ಚಂದ ತೆರೆದಿಟ್ಬಿಟ್ರು. ಇದಾದ ಮೇಲೆ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಸುಮ್ಮನೆ ಕುಂದ್ರಲಿಲ್ಲ ನೋಡ್ರಿ. ಮತ್ತು 3 ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನ ಅಮಿತ್ ಶಾ ಅವ್ರ ಮುಂದೆ ಇಟ್ಟು ಬಿಡ್ತಾರ. ಅವಾಗ ಮತ್ತೆ ಕ್ಲಾಸ್ ತಗೊಂಡ್ರು ನೋಡ್ರಿ ಅಮಿತ್ ಶಾ ಅವರು. The first question, why is it that the CJI was removed from the selection panel of the election commissioner? What motivation could there be to remove the CJI? 1950 से 1989 चुनाव आयोग 1 सदस्यीय था। प्रावधान क्या था? कोई कानून नहीं था। प्रधानमंत्री जी फाइल भेजते थे राष्ट्रपति जी को, और राष्ट्रपति जी नोटिफिकेशन बाहर निकलते। तो भाई उस वक्त बरोबर चुनाव था। ये 50 से लेकर
2023 तक कोई कानून नहीं। बाद में 2023 में सुप्रीम कोर्ट ने कहा कि भाई चुनाव आयुक्त की नियुक्ति थोड़ी पारदर्शी होनी, सुझावी था, ऑर्डर नहीं था। हमारे सॉलिसिटर जनरल ने वहां कंसेंट दी, तो उन्होंने कहा कि भाई हमें कानून बनाने में थोड़ी देर लगेगी और हमें इस पर कंसल्टेशन भी करना पड़ेगा, चुनाव आयोग से भी करना पड़ेगा। तो उन्होंने कहा ठीक है, अगर आप सहमत है तो जब तक कानून नहीं बनता चीफ जस्टिस ऑफ इंडिया की अध्यक्षता में एक कमेटी बने और प्रधानमंत्री और विपक्ष के नेता इसके मेंबर। हमें कोई आपत्ति नहीं थी, हमने हाँ बोला था और विपक्ष के नेता भी थे, प्रधानमंत्री थे और सीजे। 2023 में कानून बन गया। कानून क्या बना? विपक्ष के नेता, प्रधानमंत्री तय करेंगे, वो एक मंत्री और स्वयं प्रधानमंत्री, ये तीन लोग बैठकर चर्चा कर मेरिट्स में चुनाव आयुक्त और मुख्य चुनाव आयुक्त की नियुक्ति करेंगे। मान्यवर, हमारे टाइम में तो और पारदर्शी, ये कह रहे हैं हमारा तो 33% ही हिस्सा है, वही 33% तो है ना, हमारा तो हिस्सा ही नहीं था। In December 2023, this government changed the law. They changed the law to make sure that no election commissioner could be punished for any action they take while they are election commissioner. Immunity. Why would the Prime Minister and Home Minister give this gift of immunity to the election commissioner? मान्यवर, रिप्रेजेंटेशन ऑफ द पीपल एक्ट 1950 में ही ईसीआई के अधिकारियों को जो इम्यूनिटी प्राप्त है उससे जरा भी बढ़ोतरी नहीं करी। हमने सिर्फ रिप्रेजेंटेशन ऑफ 1951 के एक्ट को पुनरावृत्ति की है। ये प्रावधान है मान्यवर, और वो प्रावधान को 23 के कानून में इसको भी हमने संरेखित किया है मान्यवर। इतने सारे वकीलों को राज्यसभा दे रखी है, भगवान जाने क्या करते हैं सर, अपने नेता को ब्रीफ भी नहीं करते। And finally, why was the law with regards to CCTVs and the data that they contain changed? Why was a law put in place that allows the election commission to destroy CCTV footage 45 days after the election? What is the need? मान्यवर, प्रावधान क्या है? उम्मीदवार चुने जाने के बाद 45 दिन में चुनाव याचिका दायर कर सकते हैं। 45 दिन के बाद इसको कोई चुनौती नहीं दे सकता। ये नियम 1991 में बना, तब उस वक्त सीसीटीवी फुटेज नहीं था। सीसीटीवी फुटेज बाद में चुनाव आयोग ने एक सर्कुलर से रूल्स में बदलाव कर ऐड किया। अब किया क्या है चुनाव आयोग ने? सीसीटीवी फुटेज का जो रिकॉर्ड है उसको जन प्रतिनिधित्व अधिनियम की 1951 की धारा 81 के साथ संरक्षित किया है, मतलब अलाइन किया है कि 45 दिन के बाद कोई डिस्प्यूट की प्रोविजन ही नहीं है एक्ट में, तो 45 दिन के बाद ये सीसीटीवी फुटेज क्यों रखना? अब इतनी सादी समझ नहीं है सब। मैं क्या कर सकता हूँ? सब समझ के कोई इंजेक्शन नहीं होते जो भ्रम से दे दिया। ಅಮಿತ್ ಶಾ ಅವರು ಒಂದೊಂದು ಮಾತಾಡೋ ಮುಂದೆ ವಿಪಕ್ಷಗಳಿಗೆ ಸಹಿಸಿಕೊಳ್ಳಿಕ್ಕೇ ಆಗ್ಲಿಕ್ಕತ್ತಿದ್ದಿಲ್ಲ. ಕಡೆಕ್ ಅದ್ ಯಾರೋ ಅಮಿತ್ ಶಾ ಅವರ ಮಾತಿಗೆ ಅಡ್ಡ ಮಾತಾಡ್ಲಿಕ್ಕೂ ಟ್ರೈ ಮಾಡ್ತಾರ. ಅವಾಗ ತಗೊಳ್ರಿ, ಮಾತು ಕೊಟ್ಬಿಟ್ರೆ ದೊಡ್ಡವ್ರ ಮಾತಾಡೋ ಮುಂದೆ ಮಕ್ಕಳ ಮಾತಾಡ್ಬೇಡ, ಸುಮ್ಮನೆ ಇರ್ಬೇಕಂದ್ಬಿಟ್ರೆ ನೋಡ್ರಿ। मान्यवर, मेरा विपक्ष के नेता से एक निवेदन है कि 2 मिनट सुन ले मुझे, बाद में उनको बोलने का मौका दीजिए। मान्यवर, 2 मिनट। मान्यवर, मेरा आपसे विनम्र निवेदन है, मैं आधी रात तक बैठने के लिए तैयार हूं, मुझे कोई आपत्ति नहीं। मेरा भाषण समाप्त हो जाए, अरे सुनिए ना भाई, सुनो ना, 2 बड़े बोलते हैं तब बीच में नहीं बोलते। मान्यवर, मेरा भाषण समाप्त हो जाए। प्लीज नहीं। मान्यवर, मेरा भाषण समाप्त हो जाए बाद में, इसमें जितने भी मुद्दे विपक्ष के नेता खड़े करेंगे, मैं मेरी मर्यादा में इसका जरूर जवाब दूंगा, मुझे कोई आपत्ति नहीं। मेरा विनंती है। ಇನ್ನಿದೆಲ್ಲ ಆದ್ಮೇಲೆ ಓಡಿ ಹೋದ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಇವತ್ತು ಓಡಿ ಬಂದು ಹೇಳ್ತಾರ ನೋಡ್ರಿ, ಆಕ್ಚುಲಿ ಅಮಿತ್ ಶಾ ಅವ್ರದ್ದು ಕೈಯೋ ಒಂಜಿ ನಡಗ್ಲಿಕತ್ತಿತ್ತಂತ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಮಾತಾಡೋ ಮುಂದೆ। कल अमित शाह जी गलत लैंग्वेज यूज कर दी, हाथ कांप रहे थे, आपने ये तो सब देखा होगा। ಯಮ್ಮೋ ಬಿಟ್ಬಿಟ್ರಪ್ಪ, ಸಾಕು, ಹೊಟ್ಟೆನೂ ಸಾಕತ್ತ ನಂಗೆ। ಎಷ್ಟಂತ ನಗಸ್ತೀರಿ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಅವ್ರೆ? ಸಂಸತ್ತಿಂದ ಅಂಚಿ ಓಡದವ್ರು ನೀವು, ಈಗ ಅಮಿತ್ ಶಾ ಅವ್ರ ಕೈ ನಡಗ್ಲಿಕತ್ತಿತ್ತು ಅಂತಿರ್ಲ। ಒಟ್ನ್ಯಾಗ ಅಮಿತ್ ಶಾ ಅವರಂತೂ ಎಲ್ಲರನ್ನೂ ಸರಿಯಾಗಿ ಬೆಂಡೆತ್ತಿ ಬಿಟ್ರು. ಉದ್ಧವ್ ಠಾಕ್ರೆದು ಫೇಕ್ ಹಿಂದುತ್ವನು ಬಯಲು ಮಾಡಿಬಿಟ್ರು। मान्यवर, कोई जज आजादी के इतने साल में नहीं हुआ है मान्यवर कि कोई जज एक जजमेंट दे तो जज के खिलाफ इंपीचमेंट लेकर आते हैं। अपनी वोट बैंक को एड्रेस करने के लिए इंपीचमेंट लेकर आते हैं मान्यवर, और ये सारे ने तो साइन कर दिया, साथ ही साथ उद्धव जी ने भी साइन कर दिया। उद्धव जी, जजमेंट क्या है? एक पहाड़ी पर मान्यता है
कि यहाँ सबसे ऊपर दिया जलाया जाए। मान्यवर, एक वोट बैंक को संभालने के लिए एक हाईकोर्ट के जज के सामने इम्पीचमेंट लेकर आए हैं। देश की जनता उनको मदद नहीं करे। ಒಟ್ಟಿನಾಗ ಇಡೀ ಮ್ಯಾಚ್ ಒಂದ್ ಸೈಡ್ ಆಗ್ಬಿಟ್ಟಿತ್ ನೋಡ್ರಿ. ಅಮಿತ್ ಶಾ ಸೆಂಚುರಿ ಹೊಡೆದ್ರ ಉಳಿದ ಬ್ಯಾಟ್ಸ್ಮನ್ಗಳು ಚಾನ್ಸ್ ಸಿಕ್ದಾಗ್ಲೆಲ್ಲ ಸಿಕ್ಸರ್ ಹೊಡಿಲಿಕತ್ತಿದ್ರು. ಅಷ್ಟೇ ಅಲ್ರಪ್ಪ, ಬಿಹಾರದ ಸಂಸದರೊಬ್ರು ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿಗೆ ಹೇಳ್ತಾರ, ಭಾರಿ ಹೇಳ್ಯಾರದು, ಮುಂದಿನ ಸಲ ಏನಾರೇ ಅಕಸ್ಮಾತ್ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಬಿಹಾರ ಪರ್ಯಟನೆ ಮಾಡ್ಬೇಕು ಅಂತಂದ್ರ ಏನ್ ಟೆನ್ಷನ್ ಇಲ್ಲ, ಯಾಕಂದ್ರೆ ಎಲ್ಲಾ ಕುಣಿ ಮುಂದೆ 6 ಮಂದಿ ಅದಾರ, ಎಲ್ಲರನ್ನು ಒಟ್ಟಿಗೆ ಒಂದ್ ಕಾರ್ನ ಕುಂದರ್ಸ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ಬಿಡ್ಬಹುದು, ಮುಗಿದ ಕತಿ ಅಂತ ಅಂದ್ಬಿಟ್ರು. 20 दिन पूरा बिहार घुमा गया, 20 दिन बिहार का पर्यटन का लुत्फ उठाया गया और जब चुनाव की घोषणा हुई तो माननीय नेता प्रतिपक्ष विदेश चले गए। यही इनकी सिंसियरिटी है और इसके लिए हम उनको धन्यवाद भी देते हैं, क्योंकि अब वो अगर बिहार में पर्यटन करने जाएंगे तो पूरी की पूरी कांग्रेस पार्टी के सारे विधायक एक बोलेरो गाड़ी में हट जाएंगे, उससे ज्यादा उनको लेने की जरूरत भी नहीं पड़ेगी किसी काम करने के लिए और कहीं पर घूमने जाने के लिए। इतनी ही इनकी हैसियत बिहार में रह गई है। ಮನ್ಸಿಗೆ ಹಚ್ಕೊಳ್ಳೋರು ಇದ್ರ ಇಷ್ಟು ಸಾಕ್ ಬಿಡ್ರಿ, ಅರ್ಥ ಆಗ್ಬಿಟ್ಟಿರ್ತದ. ಇನ್ನೊಂದ್ ಕಡೆ ಅನುರಾಗ್ ಠಾಕೂರ್ ಅವ್ರ ಟಿಎಂಸಿ ಸಂಸದ ಯಾರೋ ಪಾರ್ಲಿಮೆಂಟ್ ನಾಗ ಸಿಗರೇಟ್ ಸೇರ್ಲಿಕತ್ತಿದ್ರು ಅಂತ ಹೇಳಿ ಸ್ಪೀಕರ್ ಬಲ್ಲಿ ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ಮಾಡಿದ್ರು. देश भर में ई सिगरेट बैन हो चुकी है, क्या सदन में आपने अलाउ कर दी है? नहीं, कोई मान्य सदस्य को कोई भी सर टीएमसी के सांसद पी रहे हैं सर टीएमसी के सांसद सर कई दिनों से लगातार बैठ के पी रहे हैं सर। कोई भी मान्य टीएमसी के सांसद पी रहे हैं सर चेक कर नहीं सर, आप चेक करवाइए सर। 1 मिनट व्यवस्था दे रहा सर, सदन में अगर सिगरेट पीना अलाउ कर दिया है। 1 मिनट प्लीज। मैं सभी मान्य सदस्यों से पुनः आग्रह करता हूं, हमें संसदीय परंपराओं और संसदीय नियमों का अनुपालन करना चाहिए। कोई भी मान्य सदस्य कभी भी ऐसा कोई विषय मेरे पास आएगा तो निश्चित रूप से इस पर मैं निश्चित रूप से कार्रवाई करेंगे। ओके ओके, नो आप माननीय मंत्री जी, माननीय अध्यक्ष जी, तो कुछ भी आके पिएंगे माननीय मंत्री जी। सर सभी सदस्यों के लिए मुश्किल है सर, ई सिगरेट पी जाएगी सर। देश माननीय सदस्य, सर अभी जांच करवानी जाएगी सर, अभी जांच करवाइए ना सर। माननीय सदस्य, सर अभी माननीय मंत्री जी। माननीय अध्यक्ष जी, जो सदस्य जी ने पूछा है प्लीज प्लीज प्लीज, मैं व्यवस्था दे रहा हूं, प्लीज बैठे प्लीज। नो नहीं माननीय सर, प्लीज माननीय सदस्यगण, अगर आपको किसी भी विषय पर कोई भी आपत्ति आप लिख के दे दें, ऐसी कोई भी कार्रवाई होगी तो मैं निश्चित रूप से इस पर एक्शन टेकन करूंगा। ಪಾರ್ಲಿಮೆಂಟ್ ಅಂದ್ರ ಗುಡಿ ಇದ್ದಂಗ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ, ಅಂಥ ಜಾಗದಾಗ ಸಿಗರೇಟ್ ಸೇದೋ ಪುಣ್ಯಾತ್ಮರು ಯಾರಿರಬಹುದು? ಒಂದಿಷ್ಟು ಮಂದಿ ಏನೋ ಹೇಳಲಿಕತ್ತಿದ್ರಪ್ಪ, ದೀದಿ ಪಕ್ಷದ ಮಹುವಾ ಮೋಹಿತ್ರ ಇರಬಹುದು ಅಂತ ಹೇಳಿ, ಆದ್ರೆ ಗೊತ್ತಿಲ್ರಿ, ಇನ್ನ ಅದಕ್ಕ ಚಲೋ ಕ್ಲಾರಿಟಿ ಸಿಕ್ಕಿಲ್ಲ. ಅಕಸ್ಮಾತ್ ಏನಾರೇ ಪನಿಷ್ಮೆಂಟ್ ಸಿಕ್ತು ಅಂತಂದ್ರ ಯಾರಂತ ಮೇಲೆ ಗೊತ್ತಾಗ್ತದ ಬಿಡ್ರಿ. ಇನ್ನ ನಮ್ಮ ರಾಜ್ಯದ ವಿಷಯಕ್ಕೆ ಬಂದ್ರೆ ಏನದ ಅಂತೀರಿ ನೀವು? ರಾಜ್ಯದಾಗ ಏನ್ ವಿಷಯದಂತ ಮಾತಾಡೋಣ ಹೇಳ್ರಿ ನಾವು, ಆದ್ರೂ ಒಂದಿಷ್ಟು ಹೇಳಲೇಬೇಕಲ್ಲ. ಅದೇ ಅವ್ಯವಸ್ಥೆಗಳು, ಅದೇ ದುರಂತ ನೋಡ್ರಿ. ಆರೋಗ್ಯ ಸಚಿವರು ಉಸ್ತುವಾರಿ ಆಗಿರುವಂತಹ ಜಿಲ್ಲೆದಾಗೆ ಆಂಬ್ಯುಲೆನ್ಸ್ ಸರಿಯಾಗಿ ಬರ್ಲಾರ್ದೆ ಜೀವನೇ ಹೋಗ್ಯದಂತ ನೋಡ್ರಿ. ಬೂತ್ ನೆಪದಲ್ಲಿ ನಾವು ಒಂದು ಮನುಷ್ಯರನ್ನು ಕರ್ಕೊಂಡು ಬರುವಂತ ಸ್ಥಿತಿ ನಮ್ಮ ಉಡುಪಿ ಜಿಲ್ಲೆಗೆ ಬಂತಲ್ಲ, ಇದಕ್ಕಿಂತ ನಾಚಿಕೆ ಆಗಿತ್ತಲ್ಲ ಬೇರೆ ಉಂಟ ನಮ್ಗೆ? ಆ 7 ಗಂಟೆಯಿಂದ ರೋಗಿಯೊಬ್ಬರಿಗೆ ಚಿಂತಾಜನಕ ಪರಿಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿದ್ದಾರೆ, ಆಂಬುಲೆನ್ಸ್ ಸಿಗಲಿಲ್ಲ. 108ರ ಬಗ್ಗೆ 1 ವರ್ಷದಿಂದ ನಾನು ಸರ್ಕಾರದ ಗಮನಕ್ಕೆ ತಂದು ಪ್ರಯೋಜನ ಆಗ್ತಿಲ್ಲ. 108 ಸಿಗದೇ ಇರುವುದರಿಂದ ಇವತ್ತು 108 ಆಂಬುಲೆನ್ಸ್ ಖಾಸಗಿ ಆಂಬುಲೆನ್ಸ್ಗಳೆಲ್ಲ ಬಿಸಿ ಇತ್ತು. ಇದೀಗ ಗೂಡ್ಸ್ ಟೆಂಪೋದಲ್ಲಿ ನಾವು ಒಂದು ಕೋಟ್ ಇಟ್ಟು ಪರಿಸ್ಥಿತಿ ತಗೊಂಡು ಬರುವಂತ ಪರಿಸ್ಥಿತಿ ನಮ್ಮ ಉಡುಪಿ ಜಿಲ್ಲೆಗೆ ಬಂದಿದೆ. ಅಂದ್ರೆ ಅದಕ್ಕಿಂತ
ನಾಡಲ್ಲಿ ಹೀಗೆ ಇದ್ರೆ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿ ಅವರು ಯಾಕೆ ನಿಮಗೆ ತೋರುವುದಿಲ್ಲ? ನಾವು ಎಷ್ಟು ಸಲ ಹೇಳಿದ್ದೇವೆ, ನಿಮಗೆ ಉನ್ನತಾಧಿಕಾರಿಗಳು ದಯಮಾಡಿ ಒಂದು ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡಿ. ಒಬ್ಬರ ಜೀವನದಲ್ಲಿ ನೀವು ಆಟ ಆಡೋದು ಖಂಡಿತ ಸರಿಯಲ್ಲ. ತುಂಬಾ ಉಲ್ಬಣಗೊಂಡಿದ್ದಾರೆ ಅವರು. ಈ ರೀತಿಯ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಯಾಕೆ ನಮ್ಮ ಉಡುಪಿ ಜಿಲ್ಲೆಗೆ ಬೇಕಾ? ಈ ತ್ರಾಸೆಲ್ಲ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ತಟ್ಟುದಿಲ್ ಬಿಡ್ರಿ. ಯಾಕೆ ಹೇಳ್ರಿ? ಅವರೆಲ್ಲ ಕುರ್ಚಿ ಗದ್ದಲ್ದಾಗ ಬ್ಯುಸಿ ಅದಾರ. ಇವ್ರದ್ದು ತ್ರಾಸ ಇವ್ರನ್ನು ಅವ್ರಿಗೆ ಎಲ್ಲಿ ಕೇಳಿಸ್ಬೇಕು? ಇನ್ನು ಹೋಮ್ ಮಿನಿಸ್ಟರ್ ಡಾಕ್ಟರ್ ಜಿ ಪರಮೇಶ್ವರ್ ಅವರು ಪ್ರಿಯಾಂಕ ಖರ್ಗೆ ಅವರಿಗೆ ಮಾರಿ ಮೇಲೆ ಹೊಡೆದಂತ ಒಂದು ಸುದ್ದಿ ಕೊಟ್ಟು ಬಿಟ್ಟಾರ್ಯಪ್ಪ. ಏನಂತ ಹೇಳ್ತೀನಿ ಕೇಳ್ರಿ. ಇಷ್ಟು ದಿನ ಯಾವಾಗ್ಲೂ ಪ್ರಿಯಾಂಕ ಖರ್ಗೆ ಅವ್ರಿಗೆ ಏನ್ ಹೇಳ್ಕೊಂತ ಬಂದ್ರು? ಈ RSS ಇಂದ ಗದ್ದಲ ಆಗ್ತದ, ಕೋಮು ಗಲಭೆ ಆಗ್ತದ ಅಂತ ಅಂದ್ರು. ಈಗ ಅದಕ್ಕೆ ಅವ್ರದೇ ಸರ್ಕಾರದ ಹೋಮ್ ಮಿನಿಸ್ಟರ್ ಅವರು ಬಹಳ ಚಂದ ಕರೆಕ್ಟ್ ಆಗಿ ಉತ್ತರ ಕೊಟ್ಟಾರ ನೋಡ್ರಿ. ಇಲ್ಲಿ ತನಕ ರಾಜ್ಯದಾಗ 518 ಕಡೆ ಪಥ ಸಂಚಲನ ಆಗೈತಿ, ಆದ್ರ ಎಲ್ಲೂನು ಗಲಭೆ ಗದ್ದಲ ಅನ್ನೋದು ನಡೆದಿಲ್ಲ ಅಂತ ಅಂದ್ಬಿಟ್ರು. ಪ್ರಿಯಾಂಕಾ ಖರ್ಗೆ ಸಾಹೇಬ್ರೆ, ಇದಕ್ಕೆ ಏನಂತೀರಿ? ಇವತ್ತಿಗೆ ಸುದ್ದಿ ಸಾಕಲ್ಲ, ನಾಳೆ ಇಂಥವೇ ಮತ್ತೊಂದಷ್ಟು ಸುದ್ದಿ ತರ್ತೀನಿ. ಚಾ ಇಟ್ಕೊಂಡು ಮಿರ್ಚಿ ಮಂಡಕ್ಕಿ ನೋಡ್ಲಿಕ್ಕೆ ಕಾಯ್ಕೊಂಡಿರ್ರಿ. ಟಿವಿ ವಿಕ್ರಮ, ದೇಶ ನಿಮ್ಮ ಕೈಯಲ್ಲಿ. ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನಿಮಗೆ ಇಷ್ಟ ಆಗಿದ್ದಲ್ಲಿ ಲೈಕ್, ಶೇರ್ ಹಾಗೂ ಕಮೆಂಟ್ ಮಾಡಿ. ಟಿವಿ ವಿಕ್ರಮದ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನು ನಿರಂತರವಾಗಿ ವೀಕ್ಷಿಸಲು ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿ, ಬೆಲ್ ಐಕನ್ ಒತ್ತಿ.